अंगद, रामायणातील एक शांत पण खूप मजबूत पात्र. ही कथा शक्तीची नाही, ही कथा निवडीची आहे. अंगद कोण होता? तो होता बालीचा पुत्र, किष्किंधेचा राजपुत्र. लहान वयातच त्याचं आयुष्य बदललं. बाली, अंगदाचा वडील, पराक्रमी राजा, अपराजित योद्धा. अंगद त्याला देवासारखा मानायचा. पण राम आणि बालीच्या युद्धात बाली मारला गेला. त्या दिवशी अंगद फक्त वडील गमावले नाहीत, त्याने आपलं बालपण गमावलं, आपला आधार गमावला आणि आपलं राज्यही. बाली गेल्यावर राजा बनला सुग्रीव, आणि अंगद तो फक्त पाहत राहिला. मनात प्रश्न होते, खूप प्रश्न. माझ्या वडिलांना मारणारा राम, मी त्याच्यासाठी लढायचं. माझं राज्य, मला काय मिळालं नाही? अंगद दुखावलेला होता, खूप. पण इथेच अंगद वेगळा ठरतो. तो रागाने निर्णय घेत नाही, तो विचार करतो. त्याला कळतं, रामाने बालीला सूडाने नाही, धर्मासाठी मारलं. आणि तेच सगळ्यात कठीण सत्य होतं. त्या दिवशी अंगदाने एक निर्णय घेतला. तो म्हणाला, मी रागाची बाजू घेणार नाही, मी धर्माची बाजू घेईन. अंगद रामाच्या सेनेत सामील झाला. मन दुखावलेलं होतं, पण मन स्वच्छ होतं. नंतर आला लंकेचा प्रसंग. रामाने अंगदाला दूत म्हणून पाठवलं. लंका, रावणाची नगरी, आणि रावण अंगदाचा मामा. रावणाच्या सभेत अंगद उभा राहिला, एकटा पण निर्भय. त्यांनी शांतपणे सांगितलं, सीतेला परत दे, अजून वेळ आहे. सभेत हशा झाला. रावण हसला. तेव्हा अंगदाने आपला पाय जमिनीवर रोवला. तो म्हणाला, हा पाय जो उचलू शकेल तोच रामाशी लढू शकेल. लंकेतील महान योद्धे पुढे आले. कोणी प्रयत्न केला, कोणी रागावला, पण तो पाय हललाच नाही. तो क्षण शक्तीचा नव्हता, तो क्षण धर्माचा होता. अंगद निघून गेला. बाहेरून तो जिंकला होता, पण आतून तो अजूनही वडिलांना शोधत होता. अंगदाची खरी लढाई बाहेर नव्हती, ती मनात होती. त्याने राज्य गमावलं, वडील गमावले, तरीही सत्य सोडलं नाही. आणि म्हणूनच अंगद महान ठरतो. तो आपल्याला शिकवतो, तुमचं रक्त कुठलं आहे हे महत्त्वाचं नाही, तुम्ही कोणाची बाजू निवडता हे महत्त्वाचं आहे. कधीकधी योग्य गोष्ट निवडणं सगळ्यात कठीण असतं, पण तीच निवड आपल्याला मोठं बनवते. ही कथा फक्त अंगदाची नाही, ही कथा आपली आहे. तर ही कथा तुमच्या मनाला भिडली असेल तर व्हिडिओला लाईक करा. अशाच कमी ऐकलेल्या पण खोल अर्थ असलेल्या कथा ऐकायच्या असतील तर चॅनलला सबस्क्राईब करा.